अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, 2 रुपयांची तुरटी, 2 रुपयांची तुरटी आपला भाग्योदय खरंच घडवू शकते का? आपल्या जीवनातील आर्थिक तंगी आणि गरिबी मिटवू शकते का? आपल्या जीवनामध्ये चहूबाजूने पैशांचा ओघ ही 2 रुपयांची तुरटी खरंच आणू शकते का? बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरटीचे असे काही अत्यंत प्रभावी शास्त्रात सांगितलेले उपाय सांगणार आहे। हे उपाय केल्याने तुमच्या घरात कितीही गरिबी असेल ही गरिबी नष्ट होईल। तुमच्या घरात कितीही दरिद्रता असेल ती दरिद्रता समाप्त होईल। 2 रुपयांची तुरटी तुमचा भाग्योदय घडवून आणेल। बघा, आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा दिवस हा सगळ्या स्वामीभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा गुरूंचा वार आहे। गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित आहे। गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि त्यामुळे बघा, गुरुवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं व्रतही करतो। जर याच गुरुवारच्या दिवशी तुम्ही हे काही प्रभावी तुरटीचे उपाय करायला सुरुवात केली तर नक्कीच तुमचा भाग्योदय घडून येईल, आर्थिक चणचण कमी होईल, पैशांचा ओघ वाढता राहील, घरामध्ये माता लक्ष्मीची प्राप्ती होईल। तुरटी ही आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य संपवू शकते। तुरटी ही आपल्या जीवनामध्ये श्रीमंतीचा ओघ आणू शकते, घरातील आजारपण ती संपवू शकते आणि आपल्या जीवनामध्ये जी काही बाधा, नकारात्मक शक्ती किंवा काहीतरी तांत्रिक बाधा झालेली असेल, कोणाची नजर लागलेली असेल तर अशा सगळ्या बाधांचा नाशही तुरटी करू शकते। सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे बाधा नष्ट करण्यासाठी। घरामध्ये जर कुणीही किती नकारात्मक शक्ती पसरवलेली असेल, कुणी काही जर जादूटोणा केलेला असेल, कुणी नजर लावलेली असेल तर त्याच्यासाठी हा पहिला उपाय। या उपायासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत मिठाचे 5 खडे घ्यायचे। तुरटीचा खडा आणि 5 मिठाचे खडे, ठीक आहे। या 2 गोष्टी डाव्या हातामध्ये घ्यायच्या, आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायच्या। ज्या व्यक्तींना काहीतरी त्रास होत आहे किंवा तुम्हाला स्वतःला होत असेल, घरातल्या तुमच्या मुलांना, बाळांना, ज्यांना कुणाला हा त्रास होत असेल तर ह्या ज्या गोष्टी म्हणजे 5 मिठाचे खडे आणि तुरटीचा खडा या दोनही वस्तू त्या मुलांवरून 7 वेळा ओवाळायच्या, ठीक आहे। तुम्ही ॲट अ टाइम ह्या 2 वस्तू 2 ते 3, 4, 5 मुलांसाठी किंवा घरातल्या इतर सदस्यांसाठीही वापरू शकता। प्रत्येक वेळी नवीन वस्तू घ्यायची काही गरज नाही। मुलांसाठी, पतीसाठी, तुमच्या सासूसाठी किंवा तुमच्या सुनेसाठी, तुमच्या मुलीसाठी तुम्ही याच 2 वस्तू वापरल्या तरीही चालतील। त्यानंतर घराच्या बाहेर यायचं, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ह्या वस्तू ओवाळून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर एक अग्नी प्रज्वलित करायची। लाकडं असतील, कापूर असेल, जे काही असेल, थोडीशी अग्नी प्रज्वलित करायची आणि त्या अग्नीमध्ये हा तुरटीचा खडा आणि ते मिठाचे खडे टाकून द्यायचे। या उपायाने तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती, बाधा, इडापिडा, जादूटोणा हे सगळं नष्ट होईल। त्याच्यानंतरचा दुसरा उपाय तुम्हाला सांगते। घरात खूप निगेटिव्हिटी येत असेल, घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहिलीच नसेल, घरामध्ये सतत नकारात्मक नैराश्य वाटत असेल तर त्यासाठी हा दुसरा उपाय। 2 वाट्या घ्यायच्या, छोट्या प्लेट घ्यायच्या आणि त्या प्लेटमध्ये तुरटीचे 2-2 खडे ठेवायचे आणि आपल्या घरातील ज्या विंडो, आपल्या घरातील ज्या खिडक्या असतात ना, खिडक्यांच्या वरती ह्या 2ही प्लेट ठेवून द्यायच्या। 1 आठवडाभर तरी हे तुरटीचे खडे खिडक्यांवरती ठेवून द्यायचे। याने तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती येत आहे किंवा जी नकारात्मक ऊर्जा येत आहे ती थांबून जाईल। तुमच्या घरामध्ये येणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल, कारण ते तुरटीचे खडे खिडकीवरती ठेवल्याने तिथून जो ऊर्जेचा प्रवाह तुमच्या घरामध्ये येईल तो फक्त आणि फक्त सकारात्मक येईल, कारण जी नकारात्मक शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहे ही तुरटी तिथेच ती अडवून ठेवेल। त्याच्यामुळे 2 वाट्यांमध्ये हे 2 तुरटीचे खडे ठेवा। 1 आठवड्यानंतर हे तुरटीचे खडे घराच्या बाहेर फेकून द्या, नवीन तुरटीचे खडे ठेवा। त्यानंतर तिसरा उपाय, तुम्हाला सतत आजारपण येत असेल, घरातील एखाद्या व्यक्तीला सतत आजारपण येत असेल, घरामध्ये सतत काहीतरी बाधा आहे असं वाटत असेल, एकाचा आजार झाला की दुसरा किंवा एकाच व्यक्तीच्या पाठीत सतत आजार येत आहे, असं जर सतत घडत असेल तर त्याच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला 11 दिवस
ओळीने 11 दिवस दररोज एक तुरटीचा खडा अंघोळीच्या पाण्यात घालायचा आहे, एक चिमूटभर हळद घालायची आहे आणि हळद आणि तुरटी मिश्रित असलेल्या पाण्याने स्नान करायचं आहे। सलग 11 दिवस जर या पाण्याने तुम्ही स्नान केलं, कितीही निगेटिव्हिटी नकारात्मकता असेल, बाधा असेल ती नष्ट होईल आणि कितीही कुणाची नजर लागलेली असेल तर ती नजर नष्ट होईल आणि कितीही तुम्हाला सतत होत असणारा जो आजार असेल तर तो आजारही नष्ट होईल। त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार आहे हा 5वा उपाय। हा उपाय आहे तुमच्या घरातील इडापिडा, तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती आणि तुमच्या घरामध्ये असणारी दरिद्रता संपवण्यासाठी। घरामध्ये अगदी बसूच नाही असं वाटत असेल, घरामध्ये सतत कलह होत असतील, घरामध्ये कुणाचं कुणाशी पटत नसेल, घरात एकोपा राहिला नसेल तर त्याच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। याच्यासाठी काचेचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला 7 तुरटीचे खडे ठेवायचे। छोटे छोटे 7 तुरटीचे खडे तुम्हाला हे जे काचेचं भांडं आहे हे आपल्या बाथरूम मध्ये ठेवायचं। आपलं जे वॉशरूम असतं या वॉशरूमच्या खिडकीवरती हे काचेचं भांडं ठेवायचं, एक महिनाभर तरी ठेवायचे। महिनाभरानंतर हे खडे बदलायचे, घराच्या बाहेर हे खडे फेकून द्यायचे, त्याच्यामध्ये नवीन खडे टाकायचे। असं तुम्ही कमीत कमी 6 महिने जरी केलं, 6 महिन्यामध्ये सगळ्या समस्या मिटतील, नकारात्मकता निगेटिव्हिटी सगळं काही नष्ट होईल, घरात एकोपा येईल, कलह थांबतील, घरामध्ये होत असणारे जे भांडणं आहेत हे कुठेतरी कमी होतील। याच्यानंतरचा जो 6वा आता उपाय तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय आहे घरात भरभराट आणण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढवण्यासाठी। प्रत्येकाला वाटत असतं की मी हे आयुष्यात श्रीमंत व्हावं, माझ्याकडेही पैसा असावा, माझ्या पैशांच्या अडचणी कमी व्हाव्या किंवा माझ्याकडेही म्हणजे खूप पैसा नाही पण जगता यावं, 4 गोष्टी सुखाच्या घेता याव्या, 4 स्वप्न पूर्ण करता यावी, इतका तरी पैसा नक्की यावा। आणि बऱ्याच वेळा खूप कष्ट करूनही आपल्या ह्या इच्छा अपूर्णच राहतात, कारण लक्ष्मी साथ देत नाही, कितीही कष्ट केले तरी नशीब साथ देत नाही। तर याच नशिबाची साथ मिळण्यासाठी, लक्ष्मीची साथ मिळवण्यासाठी, आपला भाग्योदय घडवण्यासाठी हा 6वा उपाय। याच्यासाठी तुम्हाला तुरटीचा एक छान खडा घ्यायचा आहे, छोटा नको मोठा नको, मध्यम आकाराचा एक तुरटीचा खडा आणि एक विड्याचं पान। हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे, 6च्या पुढे रात्री 7-7:30 या दरम्यान हा उपाय करायचा आहे। देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा, त्याच्यासमोर एक हे नागवेलीचं विड्याचं पान जे आहे हे पान ठेवायचं, त्याच्यावरती हा तुरटीचा खडा ठेवायचा आणि त्याच्यानंतर एका वाटीमध्ये शेंदूर घ्यायचा, एका वाटीमध्ये शेंदूर घ्यायचा। या 3 बोटांनी थोडा थोडा शेंदूर जो आहे तो तुरटीच्या खड्यावरती अर्पण करायचा। तुरटीच्या खड्यावरती हा शेंदूर अर्पण करत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणू शकतात, महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतात, गायत्री मंत्र म्हणू शकतात, कनकधारा स्तोत्र जे आहे ते म्हणू शकतात। जी माता लक्ष्मीची सेवा येत असेल ती तुम्हाला त्या तुरटीच्या खड्यावरती करायची आहे। यानंतर त्या तुरटीच्या खड्याला अगरबत्ती ओवाळायची आहे, दिवा ओवाळायचा आहे आणि तसंच त्याच नागवेलीच्या त्याच विड्याच्या पानामध्ये हा तुरटीचा खडा असा गुंडाळायचा आहे, व्यवस्थित असा गुंडाळायचा, त्याला लाल रंगाचा एक धागा बांधायचा आणि ते तिथून उचलायचं। ठीक आहे, ते तिथून उचलायचं, घराच्या अवतीभोवती कुठेही आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तर तिथे जायचं। पिंपळ झाडावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडाजवळ जायचं, थोडीशी माती बाजूला करायची आणि त्यानंतर हे पिंपळाचं हे जे नागवेलीचं पान आहे, ज्या तुरटीचा खडा आपण घेतलेला आहे तर ती माती बाजूला करून त्या मातीमध्ये हे दाबून द्यायचं। हा उपाय जर तुम्ही ओळीने जर 7 गुरुवार केलात, ह्या गुरुवारी, पुढच्या गुरुवारी, त्याच्या पुढच्या गुरुवारी, असं जर 7 गुरुवार हा कंटिन्यू तुम्ही उपाय केलात तर तुमच्या घरामध्ये असणारी सगळी जी दरिद्रता आहे ही दरिद्रता कमी होत जाईल, घरामध्ये असणारी गरिबी जी आहे ती हटत जाईल, कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होत जाईल, धनाची आवक वाढत जाईल, लक्ष्मी प्रसन्न होईल। बघा, आता जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तुरटी आणि शेंदूरचा, हा पुराणात सांगितलेला सिद्ध उपाय आहे जो लक्ष्मीला प्रिय आहे। आज गुरुवार आहे, ज्यांच्याही घरामध्ये तुरटीचा खडा आणि शेंदूर आहे तर त्यांनी आवर्जून हा उपाय नक्की करा। ठीक आहे, तर या पद्धतीचे काही विशेष छोटे मोठे उपाय सांगितलेले आहेत, जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।